शंकराचार्य कृतं श्रीभवान्यष्टकं संपूर्ण हरि ओम श्री परमात्मने नमः श्री जगदम्बिकायै नमः ओम ऐं ह्रीं चामुण्डायै विद्ये श्रीमद्देवी भागवत महात्म्यम् अथ प्रथमोऽध्याय सृष्टो या सर्वरूपा जगद्वन्विधो आद्याचरवती संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ति मध्यमाथो गगनो भगवती वैखरी वर्णरूपा सास्मद्वाचं प्रसन्ना दिव्यगिरीशा राधिकालं करोतु पुण्डरीकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय श्री गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की योगीराज श्री तुकाराम बाबा की सद्गुरु मौली बाबा की गोपाल कृष्ण भगवान की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की स्वामी लोकनाथ महाराज की श्री गौ माता की जय सब संतन की जय जय श्री राधे हरि हरि ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानामृतं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि वंशीभूषितकरावलङ्गनाभात् पीताम्बराधरणबिम्बं
कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदातु लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुभूषणार्कं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशामं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ॐ नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनैश्वरं या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हरिः ओम श्री परमात्मने नमः श्री जगदम्बिकायै नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै च श्रीमद्देवी भागवत महात्म्यम् अथ प्रथमोऽध्याय श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः सृष्टौ या सर्गरूपा जगद्वनविधो पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदीदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ति मध्यमातो तदनु भगवती वैखरिवर्णरूपा सा साध्वाचं प्रसन्ना गिरिहरिगिरीशाराधितालं करोतु नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ऋषयौचुः सूतजीवसमामभिर् यस्त्वं श्रावयसि हनाः कथामनोहरा पुण्या व्यासशिष्यमहामते सर्वपापहरं पुण्यं विष्णोश्चरितमद्भुतम् अवतारकथोनितम् अस्माभिर्भक्तितः श्रुतं शिवस्य चरितं दिव्यं भस्मरुद्राक्षयोस्तथा सीतिहासं च माहात्म्यं श्रुतं तौ मुखाम्बुजात् श्रुतं तौ मुखाम्बुजात् श्रुतं तव मुखाम्बुजात् परम मंगलमय परम पावन परात्पर अखिलेश्वरी राजराजेश्वरी आई भगवती दुर्गा मातेची गौ मातेची कात्यायनी मातेची गायत्री मातेची वाङ्मय मूर्ती श्रीमद्देवी भागवत कथा महात्मा या ठिकाणी या महात्म्याच्या अंतर्गत
गेल्या 4 वर्षापासून आपण ही कथा करतो आहे आणि यंदा या कथेचं आपलं 25वं वर्ष आहे. अशा या 5व्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी पदार्पित झालेलो आहे आणि योगायोग असा आहे की भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, विश्वमाऊली ज्ञानोबा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा, सद्गुरु श्री जोग महाराज, योगीराज श्री तुकाराम बाबा, योगीराज श्री माऊली बाबा, गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण काशीनाथ बाबा, गुरुवर्य हरिभक्तीपरायण वैकुंठवासी श्री तुळशीराम बाबा, हरिभक्तीपरायण श्री गणपत बाबा नागरे आदी सर्व महात्म्यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी उपस्थित असणारे, संत स्वरूप असणारे, शुभ स्वरूप असणारे गुरुवर्य हरिभक्तीपरायण श्री ब्राह्मण गुरुजी, त्यानंतर आमचे असणारे गुरुस्थानी असणारे हरिभक्तीपरायण श्री विठ्ठल बाबा वक्ते, या ठिकाणी तुम्ही मातृपितृ स्वरूप असणारे सर्व श्रोतृवर्ग, माता भगिनी, या ठिकाणी आमचे बालगोपाळ मंडळी, सर्व गायक वृंद, आमचे हरिभक्तीपरायण कंसे माऊली असतील, हरिभक्तीपरायण अक्षय महाराज असतील, हरिभक्तीपरायण आमचे गजानन बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वच बालगोपाळ मंडळी. सुंदर असा हा जो योग विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी या ठिकाणी घडून आणलेला आहे. मी असं सांगत होतो की हे कथेचं 5वं वर्ष आणि आपल्या आई भगवती गौ मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा या ठिकाणी मला वाटतं 25लाच म्हटलं. असा हा एक सुवर्णमय दुग्ध शर्करा योग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. सज्जनो, मी एक श्लोक श्रीमद भागवतामधला नेहमी उद्धृत करत असतो. नाना एकटेच आलेले का? जोडी आहे एकटेच? यजमानाच्या दृष्टिकोनातून थोडं नियोजन होतं. ठीक आहे, 5 जोड्या आपल्याला बसवायला पाहिजे होत्या. ठीक आहे, आज 3 आहेत, काही हरकत नाही. अजून कोणी उत्स्फूर्त असेल या ठिकाणी यजमान पदासाठी तर अजून 2 जोड्या या ठिकाणी बसायला काही हरकत नाही. 5 जोड्या यजमान पदासाठी, तशा 7 असल्या तरी चांगलीच गोष्ट आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी सहभागी व्हा. असो. आणि म्हणून श्रीमद भागवतामधला एक श्लोक, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमञ्च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशम विधाय हि तदो दयते विवेकः. भाग्योदय सज्जनो, जीवनामध्ये सत्संगती जी आहे, सत्संगती या ठिकाणी सत या न्यायाने सत्य आहे. सत या न्यायाने संत स्वरूप सुद्धा आपण मानलं तर काही हरकत नाही. भाग्योदयेनं बहुजन्म समर्जित सत्संग म्हणजे याचा अर्थ संत महात्म्यांची संगती, सत्य तत्वाची संगती जर कशाने प्राप्त होत असेल तर संत महात्मे सांगतात भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा
आज सर्वांच्या भाग्याचं उदय झाले. सज्जनो ध्यानात ठेवा, एका जणाच्या भाग्याच्या उदयाने जीवनामध्ये सत्संगती प्राप्त होत नाही. सत्संगती प्राप्त होण्यासाठी तिळे तिळे पुण्य साचा तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. आणि म्हणून आज श्री क्षेत्र रुई अर्थात वैष्णव धाम परमपूजनीय सद्गुरु श्री बालयोगीजी महाराजांनी या नगरीचं नामकरण वैष्णव धाम केलेलं आहे. आणि म्हणून या पुण्यमय नगरीमध्ये आई भगवती गौ मातेच्या कृपा चक्राखाली आपण या ठिकाणी नांदत आहोत. अशा या पुण्यमय नगरीमध्ये सर्वांच्या पुण्याचा उदय झालेला आहे. किंवा तिळे तिळे पुण्य साचा पडे, असं सर्वांचं पुण्य एकत्रित झालं आणि त्याचा परिणाम सर्वांच्या भाग्याच्या उदयामधून आज आपण हा पवित्र दिवस या ठिकाणी पाहतो. या बालकांनी सुंदर त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांचं आणि अभंग पुष्प गायलं. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला, नाम आठविता रूपी प्रगटपै झाला. या दृष्टिकोनातून सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला. सज्जनो दिवस सोन्याचा आणि अमृत तत्वाच्या दृष्टिकोनातून सोनं आणि अमृत या दोन्ही गोष्टी या ठिकाणी जसे एकत्रित येत आहेत, हे जसं त्या ठिकाणचं सद्भाग्याचं लक्षण विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी प्रगट केलं, ही विशेषण त्या ठिकाणी जोडली आणि त्या प्रसंगाचं वर्णन केलं. तसं आज सर्वांच्या पुण्याने आपण भगवती कात्यायनी आमची गौ माता, या गौ मातेचं भव्य दिव्य या ठिकाणचं असणारं हे प्रांगण, भव्य दिव्य असणारं देवालय आणि तिच्याच कृपेने तिच्याच प्रेरणेने निर्माण झालेले आहे. आज हे काम कलशापर्यंत जात आहे. सर्वांची संपत्ती जी काही सात्विक संपत्ती, ही सात्विक संपत्ती जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी. श्री विष्णू पुराण सांगतो, स्वधर्मस्य अविरोधेन नरै लब्धम धनम सदा प्रतिपादनीयम पात्रेषु यष्टव्यंच यथाविधी. या विष्णू पुराणाच्या श्लोकाचं भाषांतर जगद्गुरु तुकोबराय करतात. जोडून या धन उत्तम, ते धन संपत्ती तुम्ही सद्व्यवहाराने जीवनामध्ये कमवली आणि सत्कार्यासाठी खर्च केली, त्याचा परिणाम आज या ठिकाणी पुण्य पावन भूमीमध्ये आपण आई भगवती गौ मातेचा हा कलशारोहण सोहळा आणि थोड्याच कालखंडामध्ये या ठिकाणी पाहतो आहे. आणि या कलशारोहण सोहळ्यासाठी या ठिकाणी अनेक दिग्गज संत महात्मे यांची उपस्थिती या पुण्य पावन क्षेत्रामध्ये होणार आहे. आणि म्हणून या माध्यमामधून परमपूजनीय राष्ट्रसंत संत श्रेष्ठ श्री जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी वेरूळ पीठाधीश्वर सध्या विद्यमान असणारे श्री श्री स्वामी श्री शांतिगिरीजी महाराज यांचे आगमन या निमित्तानं, असं इतर वेळेस येणं वेगळं आणि या पुण्यमय उत्सवामध्ये येणं ही गोष्ट वेगळी आहे. परमपूजनीय महाराजजी यांचं आगमन या पुण्यपावन भूमीमध्ये होत आहे. यापूर्वी सद्गुरु श्री बालयोगीजी महाराजांचे चरण या भूमीला लागले. गुरुवर्या वैकुंठवासी मोठे बुवा गुरुवर्य श्री भुले बाबा असतील, शिंपी बाबा असतील, वैद्य बाबा असतील, या सर्व संत महात्म्यांचे चरण या भूमीला लागले. आणि योगीराज तुकाराम बाबा असतील, माऊली बाबा असतील, गुरु गोविंद बाबा असतील, ही महान परंपरा ज्या महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये सांभाळली, ते आमचे वैकुंठवासी आपले काशीनाथ बाबा असतील, वैकुंठवासी तुळशीराम बाबा असतील, ही सर्व गुरुवर्य एक एकाचे संवाद त्या ठिकाणी मनोव्यापारे हे विश्वमोह संवारे असं जसं वर्णन त्या कृपाचार्यांचं भीष्माचार्यांचं केलेलं आहे, तशी या महात्म्यांमध्ये ताकद आहेत. काळाला पाडणारे हे दिग्गज आहेत आणि यांचे चरण या परमपावन भूमीला आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. म्हणून सज्जनो, हा एक महान अशा पद्धतीनं सुवर्ण अक्षरामध्ये लिहावा असा हा महान योग या पुण्य पावन भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या पुण्याने या ठिकाणी प्राप्त झाला. प्रस्तावना या ठिकाणी माझी लांबते, आज उशीर आपल्याला झालेला आहे. म्हणून हा परमपावन योग आणि या परमपावन योगामध्ये
असणारी आपली पंचम वर्षामधली ही कथा आणि पंचमीच्या असणाऱ्या शुभ मुहूर्तावरती आई भगवती गौ माता जी नारायणी यंदाच्या वर्षामध्ये मी लिहिताना असं लिहिलेलं आहे की श्री देवी भागवताच्या महात्म्यामधून आमची जी गौ माता आहे, गौ माता म्हणजे नेमकं काय काय आहे गौ माता म्हणजे काय? 2 हाताची देवी 4 हाताची कशी झाली? काय याच्या पाठीमागचा इतिहास असावा? काय शास्त्राचा पुरावा आहे? काय मातेचं दिव्य चरित्र आहे? मला वाटतं यंदा ते दिव्य चरित्र आपल्याला या श्रीमद देवी भागवत महात्म्यामधून, या कथेमधून आपल्याला श्रवण करायचंय. वेळ आपल्याकडे अत्यंत कमी असतो. 2 तासामध्ये आपण पाहतोय दरवर्षी पंचम स्कंदापर्यंत आपण ही कथा फक्त घेऊन गेलेलो आहे. पंचम स्कंदाच्या पुढे आपल्याला जाता आलेलं नाही, यंदा पण जाता येणार नाही. आपल्याला दरवर्षीच हा कथायोग आपल्याला करायचा आहे. इथून पुढच्या कथेमध्ये असा प्रसंग राहील त्या ठिकाणी की एका वर्षामध्ये 6 स्कंद आणि त्याच्या पुढच्या वर्षामध्ये 6 स्कंद, पुन्हा या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये पुन्हा 6 स्कंद, त्याच्या पुढे 6 स्कंद. आपलं आयुष्य किती आहेत आपल्याला माहिती नाही, परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला फक्त या ठिकाणी भगवतीचं हे दिव्य चरित्र ते आपल्याला गायचं आहे, त्याचा अनुवाद आपल्याला करायचा आहे. म्हणून सज्जनो, असा हा योगायोग आहे. आज तुम्हाला श्री देवी भागवत कथेचं महात्म्य या ठिकाणी सांगणार आहे. महात्म्य जर आपल्याला कळालं नाही तर मग त्याचा उपयोग होत नाही. एखादी कृती, एखादा कर्म, एखादं सत्कार्य आपण करतोय, परंतु ते सत्कार्य करत असताना त्या सत्कार्याचं वर्म जर आपल्याला कळालं नाही तर एवढं मोठं सत्कार्य करून सुद्धा ते सर्व कार्य वाया जात असतं. ध्यानात ठेवा. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपल्याला याचं वर्म, याचं मर्म जीवनामध्ये कळून घ्यायचं. अनेक प्रकारच्या दिव्य कथा आहे महाभारतामध्ये, अशा दिव्य कथा आलेल्या आहेत की ज्याच्यात वर्म शब्द आहे, ज्याच्यामध्ये मर्म शब्द आपल्याला सापडतो. अशा दिव्य कथा आहे. परंतु इतर कथा सांगण्याला आपल्याला या ठिकाणी वेळ नाही. निश्चितच या असणाऱ्या कालखंडामध्ये मला वाटतं आपली मूर्ती ज्या दिवशी बसते आहे भगवतीची, त्याच दिवशी या ठिकाणी फार कार्यक्रमाचा आणि मोठा दिवसभराचा आपला कार्यक्रमाची रेलचेल असल्यामुळे त्या दिवशी कथा 1 दिवसाची आपली खंडित होते. एक नियम मात्र म्हणून एक 10-5 मिनिट आपण त्या ठिकाणी कथा करणार आहोत. परंतु या दृष्टिकोनातून चिंतन करत असताना आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आणि म्हणून या कमी वेळेमध्ये गागर में सागर अशा पद्धतीनं चिंतन करण्याचा आपला प्रयत्न आहे. याच्यामध्ये हास्य, विनोद, इतर गोष्टीला आपल्याकडे प्राधान्य नाही आणि संप्रदायामध्ये कथा चावटीचे बोल जनरंजविणे फोन जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय सांगतात. या उक्तीप्रमाणे यंदाच्या वर्षामध्ये हा दिव्य सत्संग अतिशय दिव्य शब्दांमध्ये आपल्याला अंकित करण्याचा प्रयत्न आई भगवती गोमातेच्या कृपेने करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून असा असणारा भाग्याचा उदय झालेला आहे. त्याचा परिणाम हे संत महात्मे या पुण्य पावनभूमीमध्ये या नगरीमध्ये त्यांचे चरण लागत असताना गुरुवर्य हरिभक्ती परायण वैराग्य मूर्ती समन्वय महर्षी शांती ब्रह्म श्री मारुती महाराज पुढेकर भगवान यांचं आगमन या पुण्य पावन भूमीमध्ये या ठिकाणी 36 वर्षाच्या नंतर परमपूजनीय श्री बाबा या ठिकाणी त्यांचं अवतरण होतंय. बाबा या ठिकाणी येत आहे. सज्जन धरा, त्या दिवशी सुमित महाराज देवगावकर यांच्याकडे आमचे बोरशे भाऊ गेले आणि गेल्यानंतर ते म्हटले, माऊली मी या ठिकाणी आलेलो आहे, सुमित महाराजांशी तुम्हाला काही बोलायचं आहे का? या ठिकाणी वेळेचं फार प्रेशर आल्यामुळे यांना बऱ्याच महात्म्यांना मला निमंत्रण देता आलं नाही. आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे वक्ते बाबा शिवाच्या शेजारी राहत आहेत, त्यांचं नाव पत्रिकेमध्ये टाकलं परंतु निमंत्रण देता आलं नाही. काय करणार, नाईलाज आहे. पण मोठी माणसे ही मोठी, मोठ्या माणसांमध्ये हे मोठेपण असतं म्हणून आमचे वक्ते बाबा. आणि आज या ठिकाणी फक्त फोनवर निमंत्रण दिलं तरी त्यांनी मनाचं मोठेपण आपलं या ठिकाणी केलं. कुठल्याही प्रकारचे आडेवेडे घेतले नाही या ठिकाणी आणि प्रेमाने येऊन या कथेमध्ये ते बसलेले. सगळं ध्यानात ठेवा, आडनावाई वक्ते आहेत आणि त्यांच्यामध्ये वाक्चातुर्य, मी त्यांची कथा कीर्तन अनेक वेळेस ऐकलेले त्या ठिकाणी. सगळं ध्यानात ठेवा, या सगळ्या जीवनामधल्या बाकीच्या सर्व गोष्टी सोडून द्या त्या ठिकाणी.
भगवंताची एक वेगळ्या वेगळ्या प्रकारची लीला आहे. सज्जनो, मी मागे एकदा पंढरपुरामध्ये गेलो, त्यावेळेस बाबा मला भेटले आणि भेटल्यानंतर बाबाने सांगितलं, माऊली मला आता चातुर्मासामध्ये या ठिकाणी राहायचंय. म्हटलं बाबा, काय तुमच्या पुण्याचं उदय, एखाद्या मोठ्या पदावरती मनुष्य जर गेला तर जया अगदी मोठे पण तया यातना कठीण. एवढ्या व्यापामधून मनुष्याला काही जमत नाही. पण मला वाटतं पंढरीश पांडुरंग परमात्म्याने त्यांच्यावरती कृपा केली आणि त्याचा परिणाम आज मौन धरून ते साधना करताय. ध्यानात ठेवा, हे पुण्याशिवाय घडत नाही. त्या ठिकाणी तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. ध्यानात ठेवा, माझे असत्यवादाचे तप, या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या पुण्याशिवाय घडत नाहीत. म्हणून असे महात्मे, त्यांचं अवतरण या ठिकाणी होत आहे, हा एक त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि म्हणून या माध्यमामधून ही सर्व महात्मे येत आहेत. ब्राह्मण गुरुजी या ठिकाणी उपस्थित झालेले सज्जनो, ज्या महात्म्याने 12 वर्ष भीमाशंकरला तपश्चर्या केली, ज्या महात्म्याने 12 वर्ष गाणगापुरात तपश्चर्या केली, ज्या महात्म्याने 12 वर्ष नर्मदा किनाऱ्यावरती तपश्चर्या केली, एक त्या ठिकाणी मार्कंडे आश्रमाची महान गादी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये, आणि त्या गादीचे ते कृपापात्र शिष्य आहेत. मला वाटतं आज ही विभूती, मला वाटतं अवधूत मूर्ती या कथेमध्ये असावं. हे रुईकरांचं सद्भाग्य सज्जनो, ध्यानात ठेवा, हे रुईकरांचं सद्भाग्य, हे पुण्य आहे तुमचं की असे महात्मे यांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी घडतंय. सज्जनो, हा सर्व योग आहे. आणि म्हणून भाग्योदयनं बहुजन्म समर्जितेनं अत्यंत अनेक जन्माचं पुण्य म्हणून या महात्म्यांचं अवतरण या ठिकाणी होतं आहे. सत्संग जीवनामध्ये प्राप्त आपल्याला होतोय. त्याचा परिणाम अज्ञान हेतुकृत, अज्ञानाला हेतू असणारा जो मोह आहे, जो मद आहे, जो अहंकार आहे, जो अंधार आहे, तो नाश पावतो आणि मनुष्य जीवनामध्ये विवेक निर्माण होतो. विवेक है ना, विवेक म्हणजे विचार. पण तो विचार कसा कसा विचार त्या ठिकाणी काही लोक विचार करतात, बरेच लोक विचार करतात, इतका विचार करतात ते त्यांच्या डोक्यावरती केस राहिले नाही, इतका विचार करतात ते. एक पठ्ठा पंढरपुरामध्ये रोज विचार करायचा. पंढरपुरामधल्या म्हशी प्रसिद्ध होत्या पूर्वीच्या कालखंडामध्ये. जाता येता एक म्हैस पाहायचा तो, मला वाटतं ती मुंबई म्हैस असेल किंवा जाफराबादी असेल, कोणती असेल मला माहिती नाही, पण अशी गोल शिंगाची तिला मुंबई म्हैस म्हणतात बरं का. एक भली मोठी गोल शिंगाची म्हैस, तिला पाहिलं का पठ्ठ्याच्या डोक्यात एक विचार यायचा, काय हिच्या शिंगामध्ये आपलं डोकं जाईल का, हिच्या शिंगामध्ये आपलं डोकं जाईल का. तो रोज उठायचा, सकाळच्या प्रारी उठायचा, हा उठल्यानंतर सूर्यदर्शन झालेला असायचा, आळशी होता, आणि मग त्या म्हशी चरायला निघाल्या तर याचा एकच विचार. तो म्हटला, हातच्या किरकणाला आरसा कशाला वेळ लावायची. एक दिवस त्यानं काय केलं, प्रयत्नच करायचा ठरवला. आणि मग त्यानं तो चारा आपल्या जवळ आणला, घास आपल्या जवळ आणला. म्हैस आली आणि आल्यानंतर यानं बरोबर तो चारा तिच्या समोर केला. तिला वाटलं बरं झालं, सकाळी सकाळी मळ्यात जाण्याऐवजी इथं चारा मिळाला. ती आली, ती चारा खायला लागली आणि तेवढ्यामध्ये पठ्ठ्याने आपला डाव साधवलं. सहजासहजी डोकं शिंगात जात नव्हतं, पण याला बळच घातलं. आता गेलं ते आतमध्ये गेलं, आणि गेल्यानंतर हिचा चारा खाऊन झाला आणि यानं डोकं तिच्या शिंगात घातलं. आता हिचं नाव म्हैस, ती कोणाची आई, रेड्याची आई, बरोबर आहे का. आता ती टोणग्याची आई एवढी शहाणी असणार आहे का. अंगामध्ये ताकद होती, ती जी उधळली, हा मोठ्याने ओरडला, धावा धावा, वाचवा. आणि मग लोक धावत पळत आले. सद्गुरु जोग महाराज त्यांचे भाऊ, त्यांनी जसे 2 रेडे बाजूला केले तसे जाडजूड माणसं त्या ठिकाणी आले. सर्वांनी म्हैस आवरली आणि याला त्या शिंगामधून बाहेर काढली कसं. आणि मग एक जण विचारलं, राम भाऊ, अरे या ठिकाणी म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घातलं, काही विचार करायचा का नाही त्या ठिकाणी, काही विचार करा. तो म्हटला, महिन्यापासून हाच विचार करत होतो. म्हटले काय, हाच विचार म्हशीच्या शिंगात डोकं जाईल का, म्हशीच्या शिंगात डोकं, हा विचार आहे. पण याला विवेक म्हणता येतो. सदा विचार येत अस्मात जगत जीव परात्मना, हा
जीव भाव जगत भावे बाधे स्वात्मैव शिष्य ते पंचदशी सांगते. सज्जन धरा तेवढे याला विचार म्हणतात. सारा सार विचार नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेद संकट. सगळं सारा सार विचार सार आणि आसाराचा विचार आहे. मला आता जास्त सांगायचं नाही, फक्त भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुष यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकारणाशम विदा इति तदोदयते विवेकः. हा विवेक ज्याच्यामध्ये सार आणि आसार सत आणि असतचं जे मिश्रण झालेलं आहे ते बाजूला काढणं आणि आपल्या जीवनामध्ये जो विवेक आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे तो विवेक जीवनामध्ये आपण प्राप्त करणं, याचा अर्थ हा सत्संग आहे आणि तो आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतोय. त्याच्यामध्ये श्रीमद देवी भागवत कथा महात्म्य आणि त्याचं चिंतन आपण या ठिकाणी करतो आहे. प्रथम श्लोक या ठिकाणी चिंतनाचा जो आपण घेतलेला आहे त्या श्लोकाचं चिंतन आपण या ठिकाणी करतो. सृष्टव्या सर्गरूपा जगद्वन्निधो पालने याचरोती संहारे चार्यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराच्या पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सा सर्वाचन्द्रसन्ना विधि हरिगिरीशा राधिकालं करोतु. जी सृष्टीची उत्पत्ती रूप आहे, रक्षण करत असताना जी पालन करणारी आहे, संवाद कार्यामध्ये जी रौद्र रूप धारण करणारी आहे, संपूर्ण विश्व प्रपंच जी जी एक क्रीडा आहे, जी परा पश्यंती मध्यमा वैखरी अशा प्रकारच्या वाणीने जिचं आपण त्या ठिकाणी वर्णन करू शकत नाही आणि जे ब्रह्मा विष्णू आणि महेश या सर्वांना त्या ठिकाणी जन्म देणारे आहे, या सर्वांचा आधार आहे अशी प्रसन्न चित्ताची देवी भगवती आमच्या वाणीला अलंकृत करू. सज्जन वाणी हे जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे. वाणी उच्चारण करत असताना वाणी अलंकाराने युक्त असावी, वाणी अलंकाराने युक्त असावी. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. वाणीला अलंकृत करण्यासाठी जिची आराधना केलेली आहे ती आहे भगवती. या विश्वाची असणारी जी आद्य शक्ती आहे, जी मूळ रूप आहे. सजव या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्या संप्रदायामध्ये असेल किंवा शास्त्रामध्ये जे उपासकांची जी परंपरा आहे ते पंच उपासक मुख्यत्वाने मानलेले आणि या असणाऱ्या पंच उपासकांमध्ये विचार करत असताना
काही शैव आहेत, काही वैष्णव आहेत, काही गाणपत्य आहेत, काही शाक्त आहेत, काही सौर आहेत. अशा पद्धतीनं पंच उपासना शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण सुद्धा नित्य जी पूजा करतो आहे, या नित्य पूजामध्ये आपली ही पंच उपासना करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. या पंच उपासना मग आता त्याच्यामध्ये वैष्णव पंचायतन कसं असावं, शैव पंचायतन कसं असावं, शाक्त पंचायतन कसं असावं, सौर पंचायतन कसं असावं, गाणपत्य पंचायतन कसं असावं, हा शास्त्रामधला एक सूक्ष्म भाग आहे. गीता प्रेस गोरखपूरची जी अनेक ग्रंथ आहेत, या ग्रंथामध्ये त्याचं चिंतन आहे आणि हे करणं गरजेची गोष्ट आहे. ध्यानात ठेवा, काही गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार करत नाही, परंतु काही गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे, निश्चित केला पाहिजे. मोक्ष मार्गाकडे जात असताना या विचाराचा फार महत्वपूर्ण विचार शास्त्रामध्ये आलेला आहे. विचारसागर ग्रंथाने सांगितलं की नित्य नियमाने तुम्ही जर देवाची पूजा केली तर त्याचं पुण्य नाही. ध्यानात ठेवा, नित्य नियमाने तुम्ही जर देवाची म्हणजे तुमच्या असणाऱ्या देवाची विग्रहांची पूजा जर केली तर त्याचं पुण्य नाही. शिवाजी आप्पा म्हणजे बरं झालं, पुण्यात नाही तर मग करून उपयोग का नाही. जर नित्य नियमाने ही पूजा जर त्या ठिकाणी नाही केली, समजा केली तर त्याचा पुण्यच नाही, मग करून उपयोग काय. पण नाही केली तर पाप आहे. बरं ध्यानात ठेवा, केली तर पुण्य नाही. विचार सागर सांगतो महाराज, निषेधराज्य सांगतात, मी स्वतः सांगत नाही. नित्य नियमाने जर केली पुण्य नाही, पण नाही केली तर मात्र पाप आहे. म्हणून ती करावी लागते. हे कशासाठी, मोक्ष मार्गाकडे जात असताना उत्तर मीमांसाकार व्यासांनी लावलेली ही संगती. आणि जर समजा तसं जर नसेल तर आपल्यावरती फार मोठी त्या ठिकाणी आपत्ती येते शास्त्राच्या दृष्टिकोनातून. म्हणून हा महत्वपूर्ण विचार तुमच्या समोर सांगितला. मग जसं आपण वैष्णव परंपरेचे असो, महाविष्णूंना भजन आपलं कर्तव्य आहे. आपण शैव परंपरेचे असेल, भगवान शिवशंकर परमात्मा, तसं शाक्त परंपरेमध्ये सुद्धा आपल्या जीवनामध्ये शक्तीची उपासना अत्यंत महत्वाची. शक्ती जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आणि शक्तीला शास्त्राने सुद्धा प्राधान्य दिले आहे. मग या शक्तीमध्ये इतर संप्रदायामध्ये जसं तिचं महत्व आहे, शाक्त संप्रदायामध्ये जसं शक्तीचं महत्व आहे, तसं वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा शक्तीचं महत्व आहे. जसा शाक्त संप्रदायामध्ये गोंधळ घातला, तसा संत महात्म्यांनी सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये गोंधळ घातला. त्याच्यासाठी सुद्धा मंडप टाकला. कोणता मंडप? स्वर्ग मृत्यू पाताळ Mundu
आपल्या वारकरी संप्रदायाने सुद्धा गोंधळ मांडला. मग शाक्त संप्रदायामध्ये असणारी शक्ती आणि वारकरी संप्रदायामध्ये असणारी शक्ती कार्यकारक दृष्टीच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर कार्यरूपाने शक्ती वेगळी दिसते, परंतु कारण रूपाने मात्र काय आहे, शक्ती माता एक आहे. एक सज्जन ध्यानात ठेवा, शक्तीची जीवनामध्ये अत्यंत गरज आहे. फक्त शिवामध्ये जगत नाही आणि फक्त शक्तीमध्ये जगत नाही. शिव आणि शक्ती या दोन गोष्टी ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस जगत आहे. ध्यानात ठेवा, शिव आणि शक्ती या दोन गोष्टी एकत्रित येतात तेव्हा जगत आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. असा प्रसंग घडला. एका ठिकाणी एक असणारे असे देव ऋषी होते, भक्त होते. भक्त म्हटल्यापेक्षा बघत होता. आणि त्या भक्ताकडे लोक जायचे त्या ठिकाणी. कशासाठी जायचे, तर ज्यांना मुलं बाळ होत नव्हते मग त्याच्यासाठी ते जायचे. मग गेल्यानंतर तो एक नारळ द्यायचा आणि नारळ दिला का मुलं व्हायची. एक पठ्ठ्या उठला, त्यांच्याकडे गेला. गेल्यानंतर सांगितलं, म्हटले महाराज मला काही मुलबाळ नाही. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, होऊन जाईल. आपला नारळ घेतला, देऊन टाकला. हा पठ्ठ्या वर्षभर झालं. वर्षानं पुन्हा परत आला. म्हटलं महाराज काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. अरे म्हटलं माझा नारळ तर कधी फेल जात नाही, असं कसं झालं त्या ठिकाणी. बरं म्हटलं ठीक आहे. दुसरा नारळ घेतला, अधिक मंत्र टाकले त्या ठिकाणी. पुन्हा हा गेला. वर्षभरानंतर पुन्हा म्हटलं महाराज काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. म्हटले असं कसं, माझा नारळ एकदा फेल गेला नाही. पण म्हटले का रे, 2 वर्षापासून मी पाहतो तू एकटाच येतो. तो म्हटलं मग बरोबर ना. का, म्हटलं आपलं लग्नच झालं नाही. अरे बाबा, कसं शक्य आहे त्या ठिकाणी. तसं जगतरूपी मूळ जन्माला येण्यासाठी केवळ शक्तीचा उपयोग नाही आणि केवळ शिव तत्वाचा उपयोग नाही. ज्यावेळी शिव आणि शक्ती यांचा संगम होतो त्यावेळी जगतरूपी हा जो प्रपंच आहे हा निर्माण होत असतो. म्हणून शक्तीची अत्यंत गरज आहे. संत महात्मे त्या ठिकाणी सांगतात, आम्ही देवा शक्तीहीने, आम्ही देवा शक्तीहीने, या जगामध्ये काही उपयोग नाही. सज्जन जीवनामध्ये जर शक्ती जर नसेल, ताकद जर नसेल त्या ठिकाणी नाही. आज मला एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. ही सर्वांची शक्ती आहे. आपला हा असणारा त्रिवेणी संगम आपण या ठिकाणी केलेला शक्ती भक्ती युक्ती. या ठिकाणी असणारी गौमातेची शक्ती आहे, रुईकरांची भक्ती आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी थोडीशी युक्ती कधी कधी वापरावी लागते नाही. कधी कधी युक्ती पण वापरावी लागते. शक्ती भक्ती आणि युक्ती या 3 प्रकारच्या गोष्टींचा संगम झाल्यानंतर
अशा कार्यक्रमाचा उदय त्या ठिकाणी होत असतो. शक्ती आहे, भक्ती आहे आणि काही गोष्टी युक्तीने पण करावे लागतात नाही. म्हणून हा त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे. शक्ती जर नसेल तर मनुष्य काहीच करू शकत नाही, त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही. शक्ती ही तुकोबा म्हणतात, गेली वीरश्री त्याची बाईल मारी. एखाद्या माणसामध्ये जर वीरश्री निघून जर गेली तर बाई माणूस आहे त्याच्या थोबाडा लागली. मग अशा माणसाला किंमत राहत नाही त्या ठिकाणी, अशा माणसाला किंमत राहत नाही. मनुष्य जीवनामध्ये आपली किंमत जर त्या ठिकाणी राखायची असेल तर मनुष्याने पहिल्यापासून आपल्यामध्ये ती वीरश्री जागृत ठेवली पाहिजे. वीरश्री जागृत ठेवली पाहिजे. मनुष्याची जी किंमत आहे ना, मनुष्याची किंमत ती खऱ्या अर्थाने सांगा बरं, याच्यामध्ये यांची किंमत जर ताराजू काट्यावर जर टाकलं ना तर यांचं म्हणणं बरोबर आहे. यांचं म्हणणं बरोबर आहे. आज तुम्ही पहा ना, या ठिकाणी तुम्ही कडक टोप्या करून फिरतात, सगळ्या प्रकारच्या गोष्टी, हे बरोबर आहे. कडक टोप्या घालून फिरतात, हे बरोबर आहे. पण ती टोपी धुतात यात, बरोबर आहे का नाही? धुतात यात. घरामध्ये सगळ्या प्रकारची गोष्ट, काही काही महिला इस्त्री सुद्धा मारतात त्या ठिकाणी नाही का? आणि आपला पुरुष त्या ठिकाणी बाहेर गावी गेल्यानंतर चौकात बसल्यानंतर रुबाबदार दिसला पाहिजे नाही. मळके कपडे त्याचे नको नाही का? बरोबर नाही भंडारी काका? हा, तुम्ही अप टू डेट राहतात नाही का? म्हणजे ते आमच्या बहिणीमुळे बरं का, ध्यानात ठेव. काय झालं, एके ठिकाणी असा प्रसंग निर्माण झाला की एका स्त्रीमध्ये पुरुषामध्ये भांडण झालं. तो म्हटला, मी जर नसतो तर तुला कोणीच त्या ठिकाणी विचारलं नसतं. ती म्हटली, मी जर नसते तर तुम्हालाही कोणी विचारलं नसतं म्हटलं त्या ठिकाणी. मग झालं निर्माण, माझ्यामुळे तुमची किंमत का तुमच्यामुळे माझी किंमत? तो म्हटला, माझ्यामुळे तुझी किंमत. ती म्हटली, नाही, जरा शब्द जपून वापरा, माझ्यामुळे तुमची किंमत आहे. तो म्हटला, मग सिद्ध करून दे. म्हणलं, देते सिद्ध करून. पुढे काय झालं, हा पैलवान होता बरं, वस्ताद होता चांगला. एक दिवस चौकामध्ये येऊन बसला आणि बसल्यानंतर तिनं पटवून द्यायचं ठरवलं की माझ्यामुळे तुमची किंमत. आणि मग पटवून द्यायचं ठरवलं. संत बाबा आलेले, संत बाबा वरती यायचं. या संत बाबा वरती या. हा, रामकृष्ण आहे, आमचे संत बाबा आले या ठिकाणी नाही का? असो, महात्माची किंमत असे म्हणले, पटवून द्या, या बाबा या वरती या. आणि मग तिला एक दिवस हा चौकामध्ये बसलेला होता, वस्ताद होता चांगला बरं का, चांगला पठ्या बसला. आणि याचं चाललं होतं, किंकांगची अशी गोष्ट होती, दारासिंगची तशी गोष्ट होती. याला मी असा उचलून आपटला, तसा हिंद केसरी उचलून आपटला. आणि तेवढ्यामध्ये हा चौकामध्ये बसलेला होता. आणि या बाईने आपल्या मुलाला सांगितलं, म्हटले, हे बघ, तुझे वडील जे आहेत ना, दादा, त्यावेळेस दादा म्हणायचे, आता शब्द वेगळा आहे त्या ठिकाणी. ते चौकामध्ये बसले, त्यांना म्हणा की आईने तुम्हाला पुरण वाटायला बोलवलं. आईने काय केलं, तुम्हाला पुरण वाटायला बोलवलं. आता ते मुलगा गेला, दादा याचं चाललं होतं, किंकांग असा, धाराशिंग तसा, हिंद केसरी असा पाडला, नगरचा अपोलोश्री तसा पाडला. हा बाता करत होता आडीव टाकून. तेवढ्यामध्ये गेला, दादा म्हणे, काय रे? आईने तुम्हाला पुरण वाटायला बोलवलं. पोळ्याचा दिवस नव्हता आणि पुरण वाटायला बोलवलं. एवढ्या लोकांमध्ये याची इज्जत किती झाली होता, मला पुरण वाटायला बोलवलं. आणि गेले नाही, याचं एकदम टोपीच अशी टाईट होती, लूज पडली त्या ठिकाणी. वाटला ताड बाकीचे हसायला लागले. घरी गेला, कळत नाही म्हटलं तुला? म्हणजे काय झालं? मला पुरण वाटायला बोलवलं. एवढ्या चौकात दांड काढायला लागला. ती म्हटले, ओ शांत बस. म्हटले, काय चुकलं माझं त्याच्यामध्ये? काय चुकलं म्हणजे? मी कधी पुरण वाटलं का आतापर्यंत? म्हटले, नाही. मग आता तुम्हाला पुरण वाटायला बोल? अहो म्हटले, जरा ऐकून घ्या. काय म्हटले की बाळूच्या वेळेस मी नवस केला होता गवईला. काय, जर मला जर समजा मुलगा जर झाला ना, तर हे गवई तुझ्या नावाने मी सणाला 9.25 किलोचं पुरण वाटील. नाही का? 9.25 किलोचं काय करील, पुरण वाटील गावामध्ये. मग आता ते पुरण मी वाटून ठेवलेले, तेवढं तुम्ही गावात वाटून या. असं का? म्हटले, हो. म्हटलं, तसंच म्हणत होते मी त्या ठिकाणी. ध्यानात ठेवा सज्जन, पुरुषाची किंमत स्त्रीच्या हातामध्ये, नारायणाची किंमत नारायणीच्या हातामध्ये. आज या गावाचं नाव जे रोशन होतंय, कोणामुळे होतंय? आई भगवती गौ माता. ध्यानात ठेवा, ही जी
आमची नारायणी आहे, ही तिची ताकद आहे, ही तिची शक्ती आहे. या असणाऱ्या सप्ताहामध्ये मला या नारायणीचं दिव्य चरित्र, आता मला लिहायला वेळ मिळाला नाही, विस्तृत चरित्र आणि थोडक्यात चरित्र त्या ठिकाणी लिहायचं होतं. मी सकाळ पेपरमध्ये 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी पूर्ण लेख टाकलेला होता आणि 10-12 पानाचं चरित्र पण लिहिलेलं होतं त्या ठिकाणी, पण आता छापायला आपल्याला वेळ त्या ठिकाणी नाही. परंतु हे दिव्य चरित्र आहे. आपली भगवती, तिची ताकद काय आहे, या ताकदीमध्ये तिचं दिव्य चरित्र आहे. आज या रुई नावाची असणारी सुप्त शक्ती जागृत होते. याच्या पाठीमागे केवळ आमची भगवती नारायणी गौ माता आहे, सज्जन घरात. आणि म्हणून अशी असणारी शक्ती जी परांबा आहे, जी जगदंबा आहे, या जगतामध्ये जिची ताकद आहे आणि जिच्या शक्तीने हे संपूर्ण जगत चैतन्यमय होतं, अशी परमपावन शक्ती आई भगवती गौ माता. मला वाटतं या ठिकाणी लोक म्हणतात बाबा तुमच्यामुळे मंदिर झालं, लोक म्हणतात बाबा आमच्यामुळे मंदिर झालं, लोक म्हणतात बाबा यांच्यामुळे मंदिर झालं. माझ्यामुळे मंदिर होत नाही, तुमच्यामुळे मंदिर होत नाही आणि कोणामुळेच मंदिर होत नाही. मंदिर होतं ते केवळ गौ मातेच्या शक्तीने. धनात केवळ तिची शक्ती. सज्जनो धनात ठेवा. पहिला प्रसंग आठवा या ठिकाणी. ज्यावेळेस आपण या ठिकाणी चातुर्मासाला जायचो, कधी कधी मंदिर गाळायचं आणि अशा वेळेस अंतकरणामध्ये विठ्ठल वेदना व्हायच्या. एक दिवस आमच्या सुभाष भाऊच्या मातोश्री, त्या परमपूजनीय मातोश्रीला मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. सज्जनो आज त्या पाहिजे होत्या. खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाईट वाटतंय की या मातोश्री, ज्या मातोश्री एक दिवस मला म्हटलं बाबा मंदिर गाळायला लागलं. हो ना म्हटलं आई, मंदिर दिसतंय गाळताना दिसतंय. बाबा मंदिर व्हायला पाहिजे हो. बाबा तुम्ही काहीतरी पुढाकार घेतला तर होईल हो मंदिर. मी म्हटलं ठीक आहे. मातोश्रीनं आपल्याला प्रेरणा जर केली, भगवतीने प्रेरणा केली तर तसंही घडेल. आणि त्या माता माऊलीचं स्वप्न त्या ठिकाणी साकार होत असताना देवी भागवत कथा तिच्याच निमित्ताने आपण करण्याचं या ठिकाणी प्रयोजन केलं. आणि त्या देवी भागवत कथेचं त्या वर्षीचं यजमानपद आमच्या सुभाष भाऊ आणि संगीताताई एका राशीचे, त्यांचं जुळतं बरं. तुमच्यासारखं नाही त्या ठिकाणी असं तेवढं वेळ काम नाही, एका राशीचे जुळतं. त्या वर्षी 1.25 लाख रुपये खर्च करून त्यांनी ही देवी भागवताची कथा आयोजन केले. 1.25 लाख रुपये. जेव्हा ही कौतुकाची गोष्ट आहे, सोपी गोष्ट नाही त्या ठिकाणी. ध्यानात ठेवा. मनाचा मोठे पण त्यांनी मी जसा सांगितला तसाच यज्ञ केला. देवीला मंगळसूत्र घेत असताना मला छोटे करा, ते म्हटले बाबा कशासाठी? चांगले मोठे करायचे, सोन्याचे करायचे, सुवर्णाचे करायचे. अंतकारात इच्छा तळमळ असेल. आणि त्याच वर्षी मी कथेमध्ये बोलून गेलो, अरे म्हटलं तुमच्या मुला मुलींचे लग्न करत असताना वरातीसाठी 51 हजार रुपये तुम्ही देतात आणि आमच्या भगवतीसाठी 11 हजार रुपये जरी दिले तरी मंदिर उभं राहील. आणि त्याच दिवशी भाऊ योगायोगाने त्यांची कन्या आणि मुंबईवरून आलेली होती म्हणून भाऊ कथेला आले. खऱ्या अर्थाने रुई गावामध्ये असणारे भाऊ हे आम्हाला मोठे भाऊच या ठिकाणी मिळाले. बरं, मोठे भाऊ मिळाले. खऱ्या अर्थाने मी कधी कधी फार रागावलं असेल भाऊवरती, फार रागावलं असेल, पण भाऊचं वैशिष्ट्य म्हणजे भाऊच आहे खऱ्या अर्थाने. बरं ध्यानात ठेवा, काही माणसांचं मोठे पण हे वर्णन केल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वांना त्याच्यामध्ये आनंद व्हावा असं भाऊंचं व्यक्तिमत्व आहे. भाऊ म्हणजे भाऊचे. आणि मला खऱ्या अर्थाने ते मोठे भाऊ मिळाले. मला वाटतं मी अनेक लोक पाहिली, पण माझ्या गाडीला 2दा-3दा भाऊने स्वतः फडकं त्या ठिकाणी मारलं. बरं ध्यानात ठेवा, आम्ही फुकट कोणाचं महत्व त्या ठिकाणी प्रतिपादित करत नाही. हे मनाचं मोठेपण आहे भाऊचं. 25 एकर जमिनीचा मालक, पण कधी आश्रमात आल्यानंतर ही जी लिहिता ही अत्यंत महत्वाची. आणि लीनतेनं, नम्रतेनं मनुष्य अरे जगाला काय देवाला जिंकू शकतो, ही ताकद आहे, ही ताकद आहे. म्हणून आज गौ मातेच्या इच्छेने हे ते या ट्रस्टचे ते अध्यक्ष झालेले. ध्यानात ठेवा, त्यांची लीनता, त्यांची नम्रता, त्यांचं मोठेपण. आणि म्हणून भाऊ त्यांनी सांगितलं माऊली काही हरकत नाही, काही हरकत नाही, ठीक आहे म्हटलं मी एकटाच त्या ठिकाणी मंदिर बांधून टाकतो. भाऊनी त्या ठिकाणी सांगितलं धीरे धीरे होईल पण मी एकटाच सुरुवात करतो. म्हटलं भाऊ तुम्ही बोलले, तुमच्यासारखे लोक जर एकत्रित आले तर मंदिर व्हायला वेळ लागणार नाही. म्हटले माऊली लागायचं कामाला? हो म्हटले लागायचं कामाला त्या ठिकाणी. ध्यानात ठेवा, राजाच मोठा असेल त्या ठिकाणी, पण जर प्रजा नसेल, जर सैन्य नसेल, जर सेनापती नसेल तर राजाला काहीच किंमत नाही त्या ठिकाणी. तसं बाब्यामास 10 लाडू खातो पण कोणी वाढले पाहिजे. बरोबर, बाबूरावला 10 लाडू आवडतात. बाबूराव एका घासात 10 लाडू टेकवतो, मग वाढणारा पाहिजे. माझी इच्छा मंदिर व्हावं
अरे पण तुमची पण साथ निघत पाहिजे. मी रुई रावाला खूप खूप धन्यवाद देतो या ठिकाणी की तुम्ही मनाचं मोठेपण केलं या ठिकाणी. ज्यांनी 50 त्या ठिकाणी 11,000 केले त्यांना जर म्हटलं असेल 21 करा तर त्यांनी 21 केले. ज्यांनी 21 केले असतील, बाळू म्हणून 21 केले म्हटलं बाळू 51 करावे लागतील. बाळू रामनाथ होतासकर त्यांना भगवतीने साथ दिली. यांना मरगळलेली अवस्था होती, एकदम मरगळलेली अवस्था होती. मला तर वाटलं कोणाकडे देणगी सुद्धा मागू नये. पण एकाएकी काय कृपा झाली गौमातेची. कांद्याचा भाव गगनाला भेटला, टमाटाचा भाव गगनाला भेटला, कारल्याने सुद्धा साथ दिली. बरोबर आहे की नाही? कडू कारलं पण ते गोड वाटायला लागलं नाही. ध्यानात नाही सज्जन, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी जुळून आल्या आणि त्याच्यामधून आपल्या बाळूभाऊने 1,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी समर्पित केला. विशेष त्याच्यानंतर आपले असणारे बाबू जयराम रोटे, आपले बाबूराव बाबा 1,11,000 रुपयाचा निधी त्या दिवशी त्यांनी या ठिकाणी दिला. ते म्हटले माझी इच्छा आहे. मुलं म्हटले बाबा किती पैसे द्यायचे? ते म्हटले माझी इच्छा आहे. गौमातेचा कळस झाला. चव्हाण बाबामुळे मारुती महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी झालं आणि या ठिकाणी गावच्या शक्तीमधून गौमातेचं मंदिर निर्माण झालं. मला 1,00,000 रुपये द्यायचे, 1,00,000 रुपये. आणि बाबांनी 1,00,000 रुपये आणून दिले त्या ठिकाणी. बऱ्याच लोकांनी मनाचं मोठेपण केलं. सज्जन अनेक लोक आहेत, आपल्या भाऊंनी सुद्धा आणि त्या ठिकाणी 1,00,000 रुपये अनेकांनी दिलेले, अनेकांनी दिले. विलास भाऊ वगैरे सर्व मंडळी 51,000 रुपये. आमचे बाबाजी भाऊ पोटे असतील, ज्यावेळी जी सेवा सांगितली असेल ती सेवा त्यांनी त्या ठिकाणी केली. अनेक दिग्गज या ठिकाणी म्हणजे नावं मी जी घेतो माझ्या डोळ्यासमोर येतात त्या पद्धतीने मी घेतोय. मला संपूर्ण आठवतही नाही त्या ठिकाणी, पण जे समोर येतील गौमाता जे ओढून घेईल ते मी बोलतोय. याच्यामध्ये कोणाचं मोठेपण नाही, कोणाचे कनिष्ठ पण नाही. पण सज्जनो, हा तुमच्या सर्वांचा मनाचा मोठेपण आहे. म्हणून मी निर्णय घेतला, अरे श्रीमंत मनुष्य 1,11,000 देईल याच्यामध्ये नवल नाही, पण गरीबाने दिलेले 5,000 रुपये हे तेवढ्याच तोला मोलाचे. सज्जनो ध्यानात, हे सुद्धा तेवढ्याच तोला मोलाचे. म्हणून त्यांनी 5,100 रुपयाचा निधी या मंदिराला अर्पण केला असेल. 5,000 रुपयाचा निधी, त्यांचं सर्वांचं नाव आपण मार्बलवरती कोरून या मंदिरामध्ये लावतोय. त्याच्या पुढचे तर सर्व नावं त्याच्यामध्ये येणारच आहेत, परंतु ते नावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या सप्ताहामध्ये सुद्धा ज्यांनी विशेष योगदान केलं असेल त्यांचं योगदान सुद्धा त्याच्यामध्ये प्लस करून आपण लावतोय. पण ते योगदान असं किरकोळ नाही. किमान 11-21 हजाराच्या पुढचं जे योगदान असेल, ज्यांनी 11 किंवा 21 हजार रुपये या सप्ताहासाठी दिलेले असतील त्याच्या पुढचं ज्यांचं योगदान असेल. आज मी फार मोठे इकडे बोलतोय, पण आमचे असणारे जे नाना आहे, कोंडाजी नाना, मंदिराला सुद्धा 61,000 रुपयाचा निधी दिला. आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा महाराज मंडळीला कपडे घेत असताना ते म्हटले बाबा किती पैसे लागू द्या, म्हटले किती पैसे लागू द्या. मला वाटतं या ठिकाणी पण मी त्यांना सांगितलं नाना एवढा लोड घ्यायचा नाही, तुम्हाला जेवढा पेलवेल तेवढा लोड बस. ते म्हटले मग ठीक आहे, 21 लोकांना मी पंचपांगुर्ण करतो त्या ठिकाणी, 21 लोकांना. आता आपण आणताना 51 लोकांसाठी ते आणलेले, 51. आणि जे बाबाजी भक्त परिवाराचे 10 असे 61 लोकांसाठी मुंबईला जाऊन आपण ही खरेदी केलेली आहे. 50 पावणे 200 रुपयाचं एक उपरणं असे 50 महात्म्यांसाठी आणि 110 रुपयाला एक उपरणं असे 50 महात्म्यांसाठी, 100 लोकांसाठी ते. आणि वृंदावनवरून सुद्धा आपली शीतल त्या ठिकाणी येते, जी भागवत शिकते, तिला सुद्धा 50 उपरणे त्या ठिकाणी सांगितलेले होतोय ना त्या ठिकाणी. अरे बैठी रंग हात धुलो, पाणी पिलो, नहालो. ध्यानात ठेवा, आम्ही नर्मदा किनाऱ्यावर होतो, तिथलं गीत मीनाताईने आम्ही ऐकलं. बरेच लोक होते आमच्याबरोबर परिक्रमेला. मोका मिळे ना बारंबार, नाही का? हा मोका पुन्हा पुन्हा मिळत नसतो त्या ठिकाणी. सज्जनो, या लंका लुटून घ्या त्या ठिकाणी, काय आपलं जातं त्या ठिकाणी. घेणं नास्ती वचनम किम दरिद्रता, नाही का? सगळे लोक तुम्ही सगळी मदत करताय, मग आपल्याला काय हरकत आहे त्या ठिकाणी, नाही का? मदत तुम्ही करतायत मोठे, पण आमचं होतंय बरोबर आहे त्या ठिकाणी. आयत्या पिठावर रेगोटे आम्ही ओढतोय. सज्जनो, हा सर्व योगा आहे. चला, हा योगा आहे. म्हणून महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणची असणारी शक्ती उद्धृत झाली आणि भाऊ सारखे महात्मे असतील काय त्या ठिकाणी, बरोबर आहे. हा सत्य शब्द आहे त्या ठिकाणी, त्यांचा शब्द त्या ठिकाणी सत्य व्हावा, सर्वांनी एकत्रित यावं. आणि या माध्यमातून सर्व आमचे वाल्मिक दादा कितीतरी दिवसापासून मला म्हणायचे, माऊली याचं आपल्याला असं करायचं तसं करायचं. पहिले 5,000 रुपये त्यांनी
आपले नामदेव ढोका गायकवाड पहिले 5,000 त्यांनी, या लोकांनी मनाचं मोठेपण त्या ठिकाणी केलं. त्याच्यामधून हे मंदिर आज त्यांनी रकमत वाढवली. वाढतंय सज्जन ध्यानात ठेवा, हा सर्व योगायोग आहे. मग त्या ठिकाणी ज्यांनी मनाचं मोठेपण केलं, मला वाटतं या ठिकाणी आमच्या संपत बाबाच्या सौभाग्यवती पार्वताबाई संपत गायकवाड आपल्या गळ्यामधलं मंगनी मंगळसूत्रासह त्या ठिकाणी पोच देऊन टाकली. ध्यानात ठेवा, आमची गौ माता जशी सती आहे तशी ही मातोश्री सुद्धा. सज्जनो ध्यानात ठेवा, बाह्य दृष्टीवरून तुम्ही पाहू नका त्या ठिकाणी, तशी ही सुद्धा एक सती माताच होती. त्या ठिकाणी ही सुद्धा एक सती माता, जिने आपल्या मंगळसूत्राचा विचार केला नाही आमच्या भगवतीसाठी. म्हणून अशा असणाऱ्या या सती माता आहे. या गावामधल्या ह्या दानशूर आहेत. या ठिकाणी विलास भाऊने सुद्धा 51,000 दिले, सुभाष भाऊने सुद्धा 1,15,00,000 रुपये. याच्यातून ही सर्व निर्मिती होते. ही सर्व शक्ती आहे, ही सर्व ताकद आहे आणि त्या शक्तीची जीवनामध्ये गरज आहे. त्या शक्तीची उपासना करत असताना या ठिकाणी तिचं वर्णन केलेलं प्रथम श्लोकामध्ये. आज मला जास्त बोलायचं नाही, मला थोडस उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन त्या ठिकाणी लावायचंय, म्हणून प्रथम श्लोकाचं चिंतन करतोय. मी बाजूला जातोय असं नाही, एक शब्द सुद्धा बाजूला जात नाही. फक्त लिंग ज्याच्या ध्यानामध्ये असेल त्याच्या हे सगळं लक्षात येईल. शक्तीचं वर्णन करतोय, ज्या शक्तीचं वर्णन या प्रथम श्लोकामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. सृष्टव्या सर्गरूपा जगदवन विधो पालनया चरौद्री संवारे चापी अस्या जगदिदमखिलम क्रीडनम या प्राच्या. जगताच्या सृष्टी कार्यामध्ये जी उत्पत्ती करते, जगताच्या सृष्टी कार्यामध्ये सर्वांचं रक्षण करत असताना पालन रूपाने ही काय करते, या ठिकाणी सर्वांचं पालन पोषण करते. आणि संहार कार्यामध्ये जी रौद्र रूपाने, याचा अर्थ रुद्र रूपाने, आणि त्या ठिकाणी जगताचा संहार करते, याचा अर्थ उत्पत्ती पालन आणि संहार करणारी जी ताकद, तिचं नाव शक्ती. अशी असणारी सुप्रीम पॉवर, तिचं नाव शक्ती. आणि असणारी ही जी शक्ती रूपी आहे, तर ही शक्ती रूपा संपूर्ण विश्व प्रपंच ही जिची क्रीडा आहे. जसं तो असणारा कोळी नावाचा कीटक आपल्याच शरीरामधून एक धागा काढतो, तो विणतो आणि त्याच्यावरतीच क्रीडा करतो, तसं हिच्या असणाऱ्या आणि अंतकरण स्वरूपामधून, हिच्या असणाऱ्या स्वस्वरूपामधून या जगताचा आणि हा विश्वाचा विलास या ठिकाणी निर्माण होतो. आणि निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये कार्य करणारे ही जी परांबा जगदंबा या ठिकाणची असणारी वैष्णव जी शक्ती आहे, त्या वैष्णवी शक्तीचं हे क्रीडास्थान म्हणजे हे जगत आहे, जिचं वर्णन करत असताना परेही परते बोरणे खुंटले वैखरी कैसेने सांगेव, हे जे परब्रह्म स्वरूपाचं जे वर्णन आहे तेच या जगदंबिका भगवतीचं त्या ठिकाणी वर्णन आहे. आणि म्हणून अशा वाणीने जी त्या ठिकाणी वर्णन करताना काय वाणू आता न पुरे ही वाणी, जसं संतांचं वर्णन आहे तसं जिचं वर्णन आहे, परंतु तरी सुद्धा बालकांना आनंद मिळावा याच्यासाठी जी वाणीने अभिव्यक्त न होणारी, जी अभिव्यक्त होते, जी जगतामध्ये आपल्याला समजावून सांगत असताना परिपूर्ण जरी सांगता आली नाही, परंतु काही अंशात्मक पद्धतीनं जिचं आपण वर्णन करू शकतो, अशी असणारी निरंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना आधार देणारी प्रसन्न चित्तवाली जी देवी भगवती आहे, ती आमच्या वाणीला अलंकृत करू. वाणी हा जो आहे ना, हा मानवी जीवनाचा एक अलंकार आहे. याच्यामध्ये बोलत असताना मनुष्याने कसं बोलावं त्याबद्दल माऊली ज्ञानोबराय सांगतात, साज आणि मवाळ मिटले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आज या श्लोकावर मी थांबणार आहे, त्या ठिकाणी पुढे बिलकुल जाणार नाही. दिवसभरामध्ये मी पण फार थकलेलो आहे, वेळ पण आपली जवळपास या ठिकाणी 9:53 झालेले आहेत. आपल्याला वेळेमध्ये कथा सोडायची नाही. येताना जरी लेट आलो, एक शिक्षक रोज शाळेमध्ये लेट यायचे, बरं लेट यायचे, पण शाळा सुटली का वेळेमध्ये घरी जायचे. येताना मात्र कधी 12 कधी 1 नाही का, असं व्हायचं. पण मात्र जाताना अगदी 5:15 म्हणजे 5:15च. एका जणांना प्रश्न विचारला, का गुरुजी तुम्ही येताना कधी 12ला येतात, कधी 1ला येतात, पण जाताना बरोबर 5:15. ते म्हटले येताना वेळ सांभाळता येत नाही, पण जाताना मात्र सांभाळतो म्हटले. नाही का, तसं येताना जरी वेळ सांभाळता आली नाही, पण जाताना मात्र वेळ सांभाळण्याचा प्रयत्न करतो. 5 मिनिटे इकडे तिकडे होईल. सज्जन, या ठिकाणी वाणी हा एक अलंकार.
बोलू ऐसे बोलो जेने बोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले ऐसी वाणी बोली मन का अपान होय असं बोलावं की आपल्या बोलण्याने दुसऱ्याला प्रसन्नता होईल. मधुरावानी ओठी मधुरावानी ओठी संसारे दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जावे. मधुराव आणि मोठी तुका म्हणे वाव मुखामध्ये मधुर बोलणं असावं त्या ठिकाणी. नाहीतर मग काही काही लोक बोलतात त्या ठिकाणी माऊली सांगतात वृद्धू वादबळू प्राणी ताप ढाळू उपासू चाळू वर्मस्पर्शू आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतरणू. माऊली सांगतात हे संन्यासीले अवगुण जे वाचा संतांचं वर्णन आहे पण आपण नेमकं त्याच्या विरोधात बोलतो ना. विरोधात बोलतो. बोलताना कसं बोलावं बोलू ऐसे बोल जिने बोले विठ्ठल डोले किंवा विठ्ठल डोल या न्यायानं देवाने डोलावं आपल्या बोलण्याने असं आपण आपल्या जीवनामध्ये बोलावं. नाहीतर मग मी कथा सांगत असतो त्या ठिकाणी एखादा मग पैसे पाहिजे होते आणि मग तो त्या एका श्रीमंत शेठजीकडे त्या ठिकाणी त्यानं काय केलं सांगितलं म्हटले शेठजी मला पैसे पाहिजे. ठीक आहे म्हटले देतो पैसे त्या ठिकाणी उद्या तू ये म्हटलं. तो म्हटलं मला यायला वेळ नाही कुणाला पाठवून दे. आणि मग त्यानं काय केलं त्या ठिकाणी आपल्या लहान मुलाला पाठवून दिलं शेठजीकडे. आता तो शेठजी घरचं खात होता बरं घरचं खात होता पण असा तगडा होता त्या ठिकाणी इतका तगडा होता जर समजा यदा कदाचित त्याला लिहिण्याची वेळ जर आली तर टेबलची गरज पडत नव्हती. ढेरीचा टेबल त्याच्यावर तीच वही ठेवून लिहायचा एवढा मोठा तो शेठजी तगडा. आणि मग काही बाहेर जाण्याचा काही प्रसंग नाही तिथं बसलेला हा पठ्या तिथे गेला आणि गेल्यानंतर कशाला गेला होता पैसे मागायला गेला होता. उसने पैसे तर गेला तिथे गेल्यानंतर त्या शेठजीकडे पाहिलं आणि हसायलाच लागला खटकन. शेठजी म्हटले अरे काय जरा हसायला म्हटलं शेठजी मला हसायला याचं येतंय की यदा कदाचित तुम्ही जर मेले तर या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला कसं काढायचं. शेठजी तर डोकंच तापलं त्या ठिकाणी वाणी कशी असावी पाहत डोकं तापलं दोन फटके लावले म्हटले याला खोलीमध्ये कोंडून घ्यावं. बराच वेळ झाला आपला धाकटा मुलगा येणं म्हणून मोठ्या मुलाला पाठवलं. म्हणजे काय गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हटले का आमचा तो काळू आलेला होता. म्हटले काय मूर्ख आहे हा कसा बोलतो. म्हटले काय शेठजी तुम्ही जर मेले तर तुम्हाला या दरवाजाच्या बाहेर कसं काढेल. शेठजी त्याला काय अक्कल आहे त्या ठिकाणी कसं बोलावं कळत काय त्याला कळत अक्कलच नाही हो म्हटले. त्याच्यात काय एवढं मोठं अवघड आहे कर्व काढायचे दोन तुकडे करायचे बाहेर काढायचे. त्याचाच बाप निघाला त्या ठिकाणी. महाराज याच्या दोन फटके टाकले मध्ये बापाला वाटलं काय आहे ना मग काळू वळू आपले म्हणून बाप गेला त्या ठिकाणी. म्हणजे शेठजी गाव दोन्ही अरे काय मूर्ख आहे एक जणाला त्या ठिकाणी एक जण म्हणतो तुम्ही जर मेले तर बाहेर कसं काढायचं दुसरा त्या ठिकाणी आला कापून काढायचं. म्हटले शेठजी काय अक्कल आहे त्यांना.
मुलंच इतके बावळट पोरं म्हटले, कशाला त्या ठिकाणी बाहेर काढायचं, कशाला कापायचं, माडीवरच घास तेल टाकून इथंच पेटून द्यायचं. मला हे जे बोलणं आहे ना, हे बोलणं जीवनामध्ये अत्यंत वाईट आहे. बोलण्याने दुपारी महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं, त्या ठिकाणी बोलण्यामधून काय घडतं त्या ठिकाणी. चला, महत्वाची गोष्ट, द्रौपदीचा इतिहास महाराजांनी या ठिकाणी सांगितला. आपले असणारे राजेश्वरानंदजी महाराज सुंदर प्रवचन केलं. असो, या दृष्टिकोनातून बोलू ऐसे बोल, मग वाणीला अलंकार करणारं आपलं बोलणं असावं. मग आमची जी वाणी आहे, त्या वाणीने भगवतीला प्रसन्नता प्राप्त व्हावी, याच्यासाठी देवाची स्तुती करण्यासाठी, संत महात्म्यांची स्तुती करण्यासाठी सुद्धा ही भगवती देवी तिने प्रसन्न व्हावं आणि तिची स्तुती आपल्यासारख्या बालकांकडून आणि त्या ठिकाणी तिने करून घ्यावी, याच्यासाठी या ठिकाणी सूतजी महर्षी आणि त्या ठिकाणी ऋषींच्या सानिध्यामध्ये चिंतन करत असताना या ठिकाणी सांगता आहेत की अशी भगवती, प्रसन्न चित्ताची असणारी देवी भगवती आमच्या वाणीला आणि त्या ठिकाणी अलंकृत तिने करावं. यानंतरचा श्लोक आहे, नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. दुसरं नमन जे केलेलं आहे श्री नारायण, अर्थात या ठिकाणी नरामध्ये नारायण आणि याबरोबरच नरामध्ये श्रेष्ठ असणारे जे श्री नर आहेत, त्याच्यानंतर भगवती सरस्वती आणि या ठिकाणी महर्षी वेदव्यास, ज्यांनी या 18 पुराणांची निर्मिती केलेली आहे, अशा महर्षी वेदव्यासांना या ठिकाणी आणि प्रणाम केलेला आहे. कशासाठी केलेला आहे तर या ग्रंथाचा शुभारंभ आणि त्याची असणारी परिपूर्णता होण्यासाठी. त्या दिवशी मी सोनेवाडीला कीर्तनाला गेलो आणि त्या कीर्तनाच्या निमित्ताने दर पौर्णिमेला कीर्तन होतात आणि त्याच दिवशी दुपारी माणिक महाराज शास्त्रींनी निरोप दिला की माऊलींना म्हणा, आज आम्ही हरिपाठावर त्या ठिकाणी तुकोबरायांच्या हरिपाठावरती आणि कीर्तन सुरू केलेली आहेत, करता आलं तर आम्ही जो अभंग देतो त्याच्यावरती कीर्तन करा. म्हटलं, सांगा तुमचा काय अभंग आहे त्या ठिकाणी. नमिला गणपती माऊली शारजा आता गुरुराया गणलोत पूर्ण अभंग काही माझा पाठ नाही, पण म्हटलं ठीक आहे, काय कारण तो क्षिपक प्रकरणातला अभंग आहे. म्हणून या दृष्टिकोनातून हातावर अभंग लिहून घेतला आणि त्या दिवशी या गोष्टीवरती आपण चिंतन केलं त्या ठिकाणी की भगवंताचं आणि त्या ठिकाणी मंगल करत असताना 3 प्रकारचं मंगल शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. नमस्कार रूप मंगल आहेत, आशीर्वाद रूप नमन आहेत आणि वस्तुनिर्देश रूप 3 प्रकारचे नमन त्या ठिकाणी आहेत. असं त्या अभंगाचं चिंतन केलं. तसं या ठिकाणी सुद्धा हे जे काही नमन केलेलं आहे, नमस्कार रूप सुद्धा आहे, आशीर्वाद रूप सुद्धा आहे आणि वस्तुनिर्देश रूप सुद्धा मंगल या ठिकाणी आहेत. सर्व पटवून द्यायला आपल्याला वेळ नाही, परंतु कोणत्याही ग्रंथाचा शुभारंभ करत असताना कोणतंही कार्य निर्विघ्नपणाने पार पडावं असं जर वाटत असेल तर मंगल करण्याची शास्त्रामध्ये जी पद्धती आहेत त्यापैकी या ठिकाणी सूतजी महोदय आपल्या श्रीगुरूंना आणि भगवती शक्तीला आणि त्या ठिकाणी असणारे या जगतामधले असणारे जी काही विशेष पद्धतीची शक्ती किंवा किंवा शिवस्वरूपाची असणारी शक्ती, त्या सर्वांना या ठिकाणी प्रणाम करतायत. नारायणाला प्रणाम करतायत, नारायणाला प्रणाम करता आहेत, श्री नारायणना त्या ठिकाणी प्रणाम करतायत, देवी सरस्वतीला प्रणाम करतायत, गणपती बाप्पाला या ठिकाणी प्रणाम करतायत. कशासाठी तर आमच्या वाणीचं अलंकृत करून आणि हे भगवती तुझी जी स्तुती आहे ती स्तुती करण्यासाठी तुझी दिव्य शक्ती आमच्यामध्ये प्रगट होऊ दे. अशा पद्धतीनं नमस्कार केल्याच्या नंतर फक्त एकच श्लोकाचा वाचतो आणि आपल्या आजच्या कथेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. त्याच्यानंतर 5 मिनिट मला थोडंसं नियोजन सांगायचं आहे, जे नियोजन मगाशी सकाळी मला सांगता आलं नाही. या दृष्टिकोनातून ऋषया ऊचू सूत जीव समाबहे यस्तम श्रावयसी हनाः कथा मनोहरा पुण्या व्यास शिष्य महामते. या ठिकाणी हे सूतजी, हे महामते, हे व्यास शिष्य, आपण दीर्घजीवी व्हा. तुम्ही या ठिकाणी अनेक पुण्यांची जीवनामध्ये प्राप्ती करून देणारी मनोहर अशा पद्धतीची कथा आम्हाला या ठिकाणी ऐकवा. ही दिव्य कथा कशी आहे, या दिव्य कथेचं चिंतन आता उद्यापासून क्रमाक्रमाने आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय. कथा ऐकत असताना अनुष्ठानाने कथा ऐका, कथा ऐकत असताना अनुष्ठानाने कथा ऐका आणि अनुष्ठानाने कथा कशी ऐकावी, कथेचे काय नियम आहेत
हे सर्व तुम्हाला उद्याच्या कथेमध्ये अगदी अल्प शब्दामध्ये थोडासा विस्तार कदाचित होईल, पण अल्प शब्दामध्ये सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न उद्या मी करणार आहे. म्हणून कथेचे काही नियम आहेत. उद्या मात्र वेळेमध्ये या आणि वेळेमध्ये या ठिकाणी आपण कथा सुरू करू. वेळेमध्येच आपल्याला कथा संपवायची आहे, याचा नियम आपण या ठिकाणी सांभाळणार आहोत. 10:04 याचा अर्थ फार वेळेचं उल्लंघन कथेच्या माध्यमामधून मी केलेलं नाही. आता इथून पुढे जे बोलणार आहेत ना ती कथा नाही तर तुम्ही म्हणाल बाबांनी 10:30, 11, 12 वाजवले. तसे वाजवणार नाही, काळजी करू नका. मला फक्त 10 मिनिट तुमचे घ्यायचे. 12 मी वाजवणार नाही तुमचे, पण निश्चितच या ठिकाणी 10:04 आपली कथा श्रीराम हे जय.